आज जागतिक आरोग्य दिन आहे। मुंबईसारख्या शहरांमध्ये वेगवान जीवनशैलीमुळे अस्थमा हा आजार वाढतोय। मुंबईकरांचा श्वास या शहरामध्ये कोंडला जातोय। त्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधलंय शची मराठेनं। मुंबईच्या वेगाशी जुळवून घेत कल्पना अस्थम्याबरोबर जगायला शिकल्यात, मात्र काही तडजोडी करत। माझी आवडती गोष्ट म्हणजे सॉफ्ट ड्रिंक। मला कुठेही बाहेर पडलं किंवा माझ्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये नेहमी सॉफ्ट ड्रिंकची एक बॉटल राहायची। आईस्क्रीम म्हणजे माझं एकदम आवडतं आहे, जबरदस्त आईस्क्रीम। परत लिंबूचं सरबत, लिंबू पिळून वगैरे कुठल्या वस्तूवर आपण खातो वगैरे, ती एक सवय सोडावी लागली। धूळ, ॲलर्जी, अनुवांशिकते बरोबरीनंच आता वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे बदललेली लाईफस्टाईल हे अस्थमा होण्याचं प्रमुख कारण झालंय। स्त्रियांमध्ये अस्थमाचं प्रमाण पुरुषांपेक्षा काही टक्क्यांनी जास्ती आहे जेनेटिकली। आता ते जास्ती वाढतंय, याच्यामध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल आणि त्याचबरोबरीने घरामध्ये जे इंडोर पोल्युशन आहे, ज्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरणं, अगदी काही मच्छरांना भगवणारी काही औषधं आणि इतर गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून लेडीजमध्ये अस्थमाचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात वाढतंय। शिवाय मुंबईच्या दमट हवामानामुळे इथं अस्थमाचा त्रास हा इतर प्रदेशांपेक्षा जास्त जाणवतो। मी असं म्हणेन की मुंबई ही अस्थमाची राजधानी आहे, कारण या ठिकाणी त्याला हवं असलेल्या सगळ्याच गोष्टी आहेत। म्हणजे ह्युमिडिटी आहे, त्याला योग्य टेम्परेचर आहे आणि दाटीवाटी, अनहायजीन, ह्या सगळ्याच गोष्टींचं प्रदूषण, या सगळ्या गोष्टी आहेत। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पाहणीनुसार भारतात अस्थमाचे रुग्ण आढळले जवळपास 2 ते 2.5 कोटी। मात्र पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात अस्थमा रुग्णांचं प्रमाण आहे जवळपास 10 लाख। दिल्ली देश का दिल है तर मुंबईला देशाचा श्वास आहे असं म्हटलं जातं। मात्र या शहरात राहणाऱ्या लोकांचा श्वास आता कोंडू लागलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह शची मराठे, IBN लोकमत, मुंबई। ठाण्यातल्या